तुम्हाला एक खरं सांगू का, मी अजूनपर्यंत घरी कधीही पिझ्झा बनवला नव्हता. आज मी पिझ्झा बनवणार होते, कारण 2 दिवस झाले आदिराज खूप मागं लागला आहे की पिझ्झा खायचा आहे, पिझ्झा खायचा आहे. पण त्याच्या पप्पाने काय त्याला दिला नाही. म्हणून मी म्हटलं चल तुला मी घरी बनवून देते. माहीत होतं पिझ्झा बेस मिळतो, पण कसं बनवायचं काय माहीत नव्हतं, त्यामुळे कधी ट्राय पण केला नव्हता. पिझ्झाचं साहित्य आणलं आणि मी डोकं लावलं आणि इथे इडलीच्या भांड्यात मी पिझ्झा बनवायला घेतला. पहिला पिझ्झा बनवला आणि तो खालून पूर्ण कडकडीत झालेला, म्हणजे बिस्किटासारखा कुरकुरीत झालेला, तो ह्या दोघांनी फस्त केला. त्यानंतर दुसरा पिझ्झा थोडंसं डोकं लावून व्यवस्थित केला आणि त्याच्यानंतर खूप छान झालेला. ह्या दोघांनी तो खायला घेतला. मी तोपर्यंत इकडे सगळी कपडे काढली होती घड्या घालून ठेवण्यासाठी आणि जुने कपडे टाकून देण्यासाठी. एवढा ढीग लागलेला बघा. त्याच्या नादात खूप मला लेट झाला स्वयंपाकाला. इथे रोजमेरी सिरप बनवलेलं मी सकाळी, ते आत्ता मी स्प्रे करायला घेतलं माझ्या केसांना आणि त्यानंतर लागले स्वयंपाकाच्या तयारी. असा होता मिनी व्लॉग. आवडला असेल तर लाईक करा. बाय.